अशी मंडळी की वाल्मिक कराड यांना ताब्यात घेण्यासाठी सीआयडी आणि एसआयटी देशभर जंगजंग पछाडत आहे। 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यानंतर तो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होता। त्या काळात त्याच्यापर्यंत यंत्रणा का पोहोचल्या नाही, त्याचं लोकेशन माहीत असताना त्यांना का ताब्यात घेण्यात आलं नाही, हा सवाल उपस्थित होतोय। नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूरला ते होते तरीही कुणालाही वाल्मिक कराड दिसले कसे नाहीत असा प्रश्न उपस्थित होतोय। तर वाल्मिक कराडच्या शोधात सीआयडीकडे महत्त्वपूर्ण धागेदुरे हाती लागल्याची माहिती आहे। तांत्रिक विश्लेषणात वाल्मिक कराडचा शेवटचा ठावठिकाणा सीआयडीच्या हाती लागला। 17 डिसेंबरला वाल्मिक कराडचं शेवटचं ॲक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात असल्याची माहिती आहे। पुण्यातून फोन बंद करून वाल्मिक कराड फरार झाल्याची माहिती आहे। तर मंत्री धनंजय मुंडे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतात आणि या बैठकीदरम्यान धनंजय मुंडे ही सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया बीडमध्ये आंदोलन करत आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ते आंदोलन करत असून त्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। दमानिया यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली। पवन चक्क्यांसंदर्भात किती गुन्हे रजिस्टर आहेत, शस्त्र परवाना संदर्भात काय कारवाई केली याची माहिती त्यांनी घेतली। नाही, जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार। त्याच्यात धनंजय मुंडेंचा राजीनामा हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे। तर आज त्यांचे मोठे मोठे खुलासे करण्याची माझी अपेक्षा आहे। ते काय होतील ते दिवसभरात आता न बोलणं योग्य ठरेल। तर बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केलेले होते। आता या प्रकरणी राष्ट्रवादीनं सर्व प्रकरणातून बाहेर ठेवावं अशी मागणी केली आहे। या प्रकरणी राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांनी एक ट्विट केलंय। अंजली दमानिया दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणी अडथळे निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करतायत। रिचार्जवर चालणाऱ्या ताई नेमक्या कोणाला मदत करतायत? बीड पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे की अंजली दमानिया यांना या प्रकरणापासून दूर ठेवावं। रिचार्जवाल्या ताईची लढाई स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा प्रसिद्धीसाठी चालू आहे। अंजली दमानिया यांनी लक्षात ठेवावं, सरकार गुन्हेगारांना सोडणार नाही। तर बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड गेल्या काही दिवसांपासून फरार आहे। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्यानं विरोधक धनंजय मुंडेंना टार्गेट करतात आणि त्यावरून ओबीसी नेते बबनराव तावडेंनी एक मोठं विधान केलंय। धनंजय मुंडे ओबीसी नेते असल्यानं त्यांना या प्रकरणात गोवलं जातंय असं वक्तव्य बबनराव तायवडेंनी केलंय। मुंडे दोषी नसतानाही त्यांना टार्गेट केलं जात असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असंही तायवडेंनी म्हटलंय। मात्र जर धनंजय मुंडे दोषी असल्यास आम्ही त्यांच्या सोबत राहणार नाही असंही बबनराव तायवडेंनी म्हटलंय। जो कोणी दोषी असेल, जो कोणी त्याच्यामध्ये कोणी त्याला शिक्षा झालीच पाहिजे, कठोर दंड झाला पाहिजे। परंतु एखादी व्यक्ती दोषी नसताना जर त्या व्यक्तीला टार्गेट केल्या जात असेल तर त्याचा हा समाज त्याला कधी खपवून घेणार नाही। धनंजय मुंडे ओबीसी समाजाचे एक ज्येष्ठ नेते आहेत, हे आहे आणि अशा प्रकारे ते ओबीसी असल्यामुळे जर टार्गेट होतं तर त्याचा आम्ही निषेध करणार, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू। पण जर ते दोषी असेल तर समाज त्यांच्या पाठीशी कधी उभा राहणार नाही। मंत्री धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ ओबीसी नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। संतोष देशमुखांची हत्या ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेचा जाहीर निषेध आहे। या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा करावी, त्याला फाशीची शिक्षाही द्यावी। मात्र संतोष देशमुखांच्या आडून जे काही चाललंय ते हत्या प्रकरण बाजूला ठेवून राजकीय पोळी भाजण्याचं काम सुरू आहे। त्यामध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम सुरू आहे अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते TP मुंडेंनी केली। संतोष देशमुखच्या आडून हे जे चाललेलं आहे, जे राजकीय नेते बोलत आहेत, हे संतोष देशमुखची हत्येचं प्रकरण ते वेगळं बाजूला ठेवून ते त्यांची स्वतःची राजकीय पोळी भाजत आहेत आणि ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत। धनंजय मुंडे असतील या पंकजाताई मुंडे असतील, यांना राजीनामे द्या जाणीवपूर्वक। परंतु असं जाणीवपूर्वकच ओबीसी नेत्याला जर टार्गेट करीत असतील
एक पालक म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.